आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण, ते काल राहुलजींनी केलं. 5 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली. प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय. मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं, निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदारांचा महाराष्ट्रातला, त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झाला असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं त्या पॅटर्नचं. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 15 ते 20 हजार मतं वाढवण्यात आली. कशा प्रकारे? आता काल मला विचारण्यात आलं, मग ही 39 लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे? म्हणजे त्यातली काही मतं मतदार बोगस हे दिल्लीमध्ये वळवले आणि त्यानंतर 39 लाख मतं तशीच्या तशी बिहार निवडणुकीत जातील. फॉर्म्युला ठरलेला आहे. निवडणुका हा लोकशाहीतला फार्स ठरलेला आहे. केजरीवाल यांनी 10 वर्ष उत्तम काम केलं, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात, कारण ते व्यापारी आहेत. व्यापारी जसा आपल्या व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो त्या पद्धतीने ते पाहत असतात. दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला 10 वर्ष कामच करू दिलं नाही. तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्यांचे. जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी, तो दिल्लीत लावला. आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होते. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, दिल्लीत होतो मी त्या दिवशी. जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत. या पोलिसांना गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या. अशा प्रकारे निवडणुका देशामध्ये कधी लढली गेली नव्हती हो. हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते, पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले, अशा पद्धतीनं दिल्लीत लढले, याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल. म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर म्हटलं की दिल्लीत पराभव समोर दिसतो आहे, त्यामुळे ही पत्रकार परिषद ही लक्ष हटवण्यासाठी अजिबात नाही. क्रॉस फायर होत. देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी, पण जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. ते दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून, पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता, तर निकालच ठरलेला होता. आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे, जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं 8 दिवसापूर्वीचं संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं, संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधींनी हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यांसमोर, आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता, काळा ठिक्कर झाला होता. हेच मुद्दे आहेत. कशा प्रकारे बोगस मतदान केलं, कशा प्रकारे 39 लाख मतं वाढली, कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ वाईज मतदान वाढवून घेतलं, कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे, कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा 40 लाख मतं जास्त मोजली गेली, हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत. बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल, आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ठ लोक असल्यामुळे, वेडे लोक असल्यामुळे, आणि राहुल गांधी हेच बोलत आहेत. आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली, कारण अधिक माहिती समोर आली. देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं नाही. काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात, किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे.